अर्पिता, बोला की. पहिल्या माणसात आणि आत्ताच्या माणसात असा काय बदल झालाय सांग बर. पवनचे पप्पा हा, पहिला कसं होतं माहितीये का? कसं होतं? नवरा जेवल्याशिवाय बायको जेवत नव्हती पहिला. हो बरोबर आहे अगं. आणि आताच्या काळात कसं माहितीये का? हा, नवऱ्याला पाणी जर मागितलं तरी पाणी देत नाही ती. फोन द्या की लगी पळत सुटते ती फोन आला म्हणून. बरोबर आहे अगं अर्पिता तुझं. हा. आणि पहिला कसं होतं माहितीये का? हा, पहिला गाणं कुठं काय असलं बघायचं म्हणलो का हा, माणसं लय गोळा होऊन जायची. हा. आणि आता मोबाईल कडे सगळी पळते ती. 250 रुपये सगळं बघते ती आता माहितीये का? हा, बरोबर आहे अगं अर्पिता. हा. तुझं एवढं कस का बारीक लक्ष असतं ग? अहो पवनची पप्पा सगळं लक्षात ठेवावं लागतं. हा, नाहीतर नाही टायमाला कोणी विचारलं का फुकटचा कंपना करून घेण्यापेक्षा आपलं माहित असलेलं लय चांगलं असते. खरं आहे अगं अर्पिता. तुझ्याकडनं काय तर शिकण्याजोगं भेटतं अगं सारखं सारखं. हा म्हणून मी म्हणत असते आमचे व्हिडिओ बघत जाऊन मी लय भारी भारी शिकवती माहिती का? होय अगं अर्पिता, मला पण आजच कळलं तू भारी भारी एवढं उपाय सांगते ती. ती कशामुळे येते ते डोक्यात एवढं भारी भारी विचार ग? ती होय. हा, अहो पवनचे पप्पा कधी पण का नाही जास्तीचं ज्ञान असलेलं लय चांगलं असतं. कशाचं? जास्त ज्ञान असलेलं लय चांगलं असतं. मग असं म्हणते होय तू? मग असंच म्हणते की मी. मला का कळत नव्हतं आधी, आता कळायला लागले अर्पिता तू खरं आता बोल. कळाले का नाही? मग मी सांगते ती सगळं ऐकायचं.